डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भाषणाच्या दरम्यान का घेतलं नाही असा आक्षेप घेत दोन महिलांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गोंधळ घातला। पोलिसांनी तात्काळ या दोघींनाही ताब्यात घेतलं आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणलं। या घटनेनंतर माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींच्या समर्थनार्थ पोलीस स्टेशनच्या बाहेर नागरिकांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी केली। गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी केली जाते। अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी वनरक्षक कर्मचारी महिलांनी केलेली आहे। काही सेकंदासाठी आम्हाला फक्त बोलण्यासाठी माईक देण्यात यावा, पण त्यांनी माईक दिला नाही, म्हणून आम्हाला ताईंना जयघोष करावा लागला आणि तिथून मग पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर नेऊन गाडीत वगैरे बसवलं आणि तसंच माझ्या बाबतीत पण झालं। मी तिच्या मागोमाग गेले। मग काही कर्मचारी मला म्हटले की तुम्ही त्यांना समजावून सांगा, कारण ती समजावण्याच्या मनस्थितीतच नव्हती। ती जे काही करत होती ते योग्यच होतं आणि रास्तच होतं। हे प्रत्येक भारतीयांना हे कळायला पाहिजे। म्हणजे आज जे काही महाराष्ट्रात घडलंय नाशिक जिल्ह्यामध्ये ते असं मानास्पद घडायला नाही पाहिजे, कारण बाबासाहेबांचा उल्लेख न करणं म्हणजे तुम्ही मुद्दाम हे करताय। संविधान म्हटलं तर बाबासाहेब नाकारू शकत नाही आणि बाबासाहेब म्हटलं की संविधान नाकारता येत नाही। गिरीश महाजनकडनं चूक कशी काय होते? मी परेड संचलनामध्ये होते, मी युनिफॉर्मवर होते आणि मला ते धुमसत होतं। मला माहित नाही अभिनय तो कभी नाही हे मला त्यावेळेस लक्षात आलं। मी आतुरतेने त्यांचं संचलन होण्यापूर्वी त्यांचं भाषण मार्गदर्शन ते ऐकलं, पण कुठेही बाबासाहेबांचा उल्लेख नव्हता। सूत्रसंचलन चालू होतं, तिथेही कुठे बाबासाहेबांना मानवंदना दिली नव्हती। मग हा आम्हाला नाकारण्याचा पुन्हा एकदा त्यांनी सुरू केलेला हा प्रयत्न मला हाणून पाडायचा होता किंवा एक माणूस एक आत्मभान मला राखायचं होतं। म्हणून मी फक्त विनंती केली की त्यांना कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब न होता माझ्या भावना त्यांची चूक मला निदर्शनास आणून द्यायची होती।